नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भव्य चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अतिशय नाविन्यपूर्ण अशी रेसिपी। तुम्ही डाळ तांदळाची इडली, रव्याची इडली अशी इडलीचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ज्वारीची अतिशय पौष्टिक अशी रेसिपी। ज्वारीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात। ज्वारीची इडली एक पौष्टिक, ग्लुटेन मुक्त आणि आरोग्यदायी पर्यायी नाश्ता आहे, जो वजन नियंत्रणासाठी आणि मधुमेहीसाठी अतिशय उपयुक्त आहे। आणि यामध्ये कुठलाही इनो, फ्रूट सॉल्ट असं न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने पीठ आंबवून आजची ही रेसिपी आपण बनवणार आहोत। आणि सोबतच नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि सिक्रेट ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर जमणारच। चला बघूया आजची रेसिपी। आता सर्वप्रथम आपण साहित्य बघूया आजच्या रेसिपीसाठी लागणारं। आता इथे मी 3 वाट्या इतकी ज्वारी घेतली आहे आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी इतकी उडदाची डाळ घेतली आहे आणि पाव चमचा, अगदी पाव चमचा इतके मेथीचे दाणे इथे मी घेतलेले आहेत। आता सर्वप्रथम आपण ही ज्वारी 3दा धुवून घेणार आहोत। ज्वारी अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। ज्वारी मी 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। आता डाळ मात्र एकदा धुवायची आहे, त्यात मेथ्या घालून घेते मी। डाळ एका पाण्याने धुतली तरी सफिशियंट होते आणि हलक्या हाताने आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे। आता यामध्ये मी पाणी घालून घेते, भिजवायची आपल्याला। डाळीमध्ये नॉर्मल पाणी घातलंय मी, रूम टेम्परेचर। आता ज्वारी भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, ज्वारी कडक असते, म्हणून यामध्ये मी गरम, हलकं गरम म्हणजे कसं तर तापल्यावर वाफा यायला लागल्या असं पाणी हवंय। जास्त कडकही नकोय आणि जास्त कोंबटही नको असं पाणी मी भरपूर प्रमाणात घालून ठेवले यामध्ये। दोन्ही आपण भिजवून घेतले। आता हे साधारणतः 8 तासासाठी 9 तासासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। हे दोन्ही बाजूला ठेवून देऊयात 8-9 तासासाठी। आता 8 तासांनंतर इथे बघूयात आपण। डाळ तर भिजली आहे। डाळ भिजायला आपल्याला वेळ नेहमी कमीच लागतो, त्यामुळे डाळ भिजलेली आहे, व्यवस्थित भिजलेली आहे। आता सर्वप्रथम आपण डाळ दळून घेऊयात। थोडं पाणी घालायचे आणि व्यवस्थित छान अगदी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। यामध्ये पाणी घालून मी वाटून घेणार आहे। आता महत्त्वाची ट्रिक ते म्हणजे आपण जे भांडं घेतो फर्मेंटिंगसाठी, ते भांडं कोरडं घ्यायचं नाही, त्यात 1 घोट पाणी टाकायचं, भांडं ओलं करायचं आणि मग पीठ टाकायचं। बघा, तुमचं फर्मेंटिंग काही असो, तुम्हाला कुठलीही एक्स्ट्राची गरज नाही आहे काही करायची। फर्मेंटिंग इतकं सुंदर होतं, छान मस्त पीठ आंबतं। आता ज्वारी बघूयात आपण। ज्वारी पण भिजलेली आहे। 8-9 तासानंतर ज्वारी नॉर्मल भिजते, म्हणजे ज्वारी कडक असते असं वाटतं भिजते की नाही, पण ज्वारी व्यवस्थित भिजते। आणि भिजली नाही तर टेन्शन घेऊ नका, 1-2 तास ती परत भिजवा, ती व्यवस्थित भिजते। आणि ज्वारी कितीही भिजली तरी वरनं थोडीशी कडक लागते, त्यामुळे कळत नाही। अशा वेळी काय करायचं, 1 ते 2 दाणे ज्वारीचे तोंडात टाकून बघायचे, हलके चावल्या गेली म्हणजे झालं, ज्वारी भिजली। त्यामुळे आता इथे ज्वारी माझी व्यवस्थित भिजलेली आहे। आता ज्वारी सुद्धा मी व्यवस्थित वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। ज्वारी वाटताना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायची। ज्वारी सुद्धा नीट वाटल्या जाते। असं वाटतं की ज्वारी कडक असते, वाटल्या जाते की नाही मिक्सरला, पण मिक्सरला व्यवस्थित वाटल्या जाते ज्वारी। आता एकदा वाटल्यावर बघा असं झालंय। मी आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे। व्यवस्थित ते फिरलं पाहिजे इतकं पाणी घालायचे, पाणी खूप घालायचं नाहीये। आता व्यवस्थित हे वाटून घेतलंय आपण, बघा तुम्ही इथे बघू शकता। आणि व्यवस्थित झाले। थोडंसं रवाळ पीठ आपल्याला ज्वारीचं करून घ्यायचे, खूप पेस्ट करायची नाहीये। अगदी रवाळ केलं तरी चालतं, आपल्याला इडल्या करायच्या आहेत त्यामुळे आपल्याला रवाळ पीठ चालू शकतं।
आणि इडल्या छान होतात रवाळ पीठ असलं तर, म्हणूनही आपल्याला रवाळ पीठ करायचं आहे. आता हे सगळं पीठ मी काढून घेते. आता याच प्रोसेसने मी सगळी ज्वारी दळून घेणार आहे. ज्वारी व्यवस्थित एकजीव दळणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे चव तर येतेच आणि ऑफकोर्स फर्मेंटिंगही छान होतं. त्यामुळे ज्वारी भिजणं आणि दळणं हा टप्पा महत्त्वाचा आहे. आता हे सगळं पीठ मी इथे चमच्याने घालून घेते. तुम्ही हाताने सुद्धा फेटू शकता. असं एका दिशेने फेटून घ्यायचं आहे. फेटत असताना आता बघा, आपण या पिठाची कन्सिस्टन्सी चेक करूयात. पीठ अगदीच घट्ट आहे, असं पीठ आंबणार नाही. त्यासाठी आपण यात थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. खूप घट्ट पीठ असेल ना, कुठल्याही इडलीच्या बेटरचं असू द्या, आप्याच्या बेटरचं असू द्या, खूप घट्ट पीठ आंबत नाही. त्याला पिठाची कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणात झाली की पीठ छान आंबतं. बघा, आता हे व्यवस्थित 2 ते 3 मिनिट मी व्यवस्थित फेटून घेणार आहे. जितकं तुम्हाला शक्य तितकं जास्त तुम्ही फेटा, तर छान फर्मेंटिंग होतं, इडली हलकी होते. आता बघा, आता परत एकदा पिठाची कन्सिस्टन्सी मी दाखवते, तुम्ही बघू शकत असाल. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ही ठेवावं लागेल, तर पीठ छान आंबेल. आता मी ह्याचं झाकण लावून ठेवून देणार आहे. साधारणतः मी 9 ते 10 तासासाठी हे मी बाजूला ठेवलं आणि साधारणतः 9 ते 10 तास हे मी फर्मेंट करून घेतले. आता बघा, 9 ते 10 तासानंतर पीठ छान आंबलंय, मस्त दिसतंय. तुम्हाला जाणवत असेल की पीठ छान फर्मेंट झालंय, आंबलंय, व्यवस्थित छान फुगून आलंय पीठ. आता बघा, मी चमच्याने तुम्हाला करून दाखवते. पीठ अगदीच छान कसं हलकं झालंय, कापसासारखं मस्त दिसतंय ते. याचा अर्थ आपलं फर्मेंटिंग छान झालंय, बघू शकता तुम्ही. आता मात्र जास्त पिटायचं नाहीये. आता आपल्याला हवं तेवढं पीठ एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. जितके इडल्या करायचे आपल्याला एका वेळी तितकं पीठ बाजूला काढून घ्यायचे. बाकीचं पीठ तुम्ही 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून व्यवस्थित वापरू शकता. आता यात चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ घातल्यावर सुद्धा आपल्याला हलक्या हाताने हलवायचं, जास्त फेटायचं, जास्त हलवायचं नाहीये. अगदी हलक्या हाताने हलवले. आता यामध्ये सुद्धा पिठाची कन्सिस्टन्सी आपण चेक करूयात. पीठ थोडं घट्ट वाटतंय, यासाठी आपण थोडंसं पाणी घालूयात. पीठ खूप घट्ट असेल तर इडली दडस होते. यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी जशी आमटताना योग्य हवी, तशी इडली करताना सुद्धा पिठाची कन्सिस्टन्सी योग्य हवी. ही पण महत्त्वाची टीप आहे याची. आता इडली पात्राच्या साच्याला मी तेल लावून घेते. तेल मी अगदीच हलक्या हाताने थोडंसं लावते, कमी प्रमाणात तेलाचा वापर मी करते. आता या साच्यामध्ये मी इडल्या बनवून घेते. इथे साच्यामध्ये इडल्या टाकून घेते, पीठ टाकून घेते. आता हे दोन्ही पात्रात मी इडल्या व्यवस्थित टाकून घेतल्या आहेत, बनवून घेतल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे, जर तुम्हाला इडली टंब फुगलेली हवी असेल तर पाणी आधी असं उकळतं हवं. आधी स्टीमरला स्टीम करून घ्या, पाणी उकळतं ठेवा, तर इडली टंब फुगते. का तर हळूहळू इडलीला वाफ मिळाली तर ती चपटी फुगते. पण एकदम जर तिला वाफ मिळाली तर ती अशी टंब पुरीसारखी गोल फुगते आणि छान इडली होते. ही नॉर्मल डाळ तांदळाच्या इडलीत पण तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. आता साधारणतः 10 ते 12 मिनिटासाठी आपण याला वाफवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, जेणेकरून इडलीला व्यवस्थित वाफ मिळेल आणि ती टंब फुगेल, छान होईल. आता 10 मिनिटांनंतर आपण बघूयात किती सुरेख इडल्या दिसत आहेत आणि त्याच्या टंब फुगलेल्या तुम्हाला जाणवत असतील. त्यामुळे वेगळं चेक करायची गरज नाही की इडली शिजली. आता मी काढून घेते. आता इडली काढताना सुद्धा महत्त्वाची टीप म्हणजे खूप थंड करून इडल्या काढायच्या नाही. साधारणतः थोडीशी वाफ बंद झाली की इडल्या काढायच्या आहेत. चमचा असा ओला करून घ्यायचा आहे पाण्यात आणि मग इडली काढायची, जेणेकरून काय होतं, छान कडा सुटतात. तुटलेली इडली मिळत नाही, छान गोल इडली दिसायला सुद्धा छान अशी इडली निघते. तुटक वगैरे इडली मिळत नाही, यासाठी ही टीप आहे. चमच्याच्या ओलसरपणामुळे छान ओलसर होऊन इडली निघून येते. बघा, आणि इडली किती सुरेख झाली आहे, किती छान जाळी पडली आहे तिच्यावर. बघा, सगळीकडून छान जाळी पडली आहे.
अशा प्रकारे आता ह्या सगळ्या आपण इडल्या काढून घेणार आहोत. त्याच पद्धतीने काढायचा आहे, चमचा ओला करायचा आहे. याने काय होतं, इडलीच्या कडा नीट सुटतात, छान इडली झटपट काढल्या जाते आपली. बघा सगळ्याच इडल्या टंब फुगून जाळी पडली आहे. रंग थोडासा याचा पांढरा शुभ्र होत नाही, पण या अतिशय पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा आहे. इथे मी खोबऱ्याची चटणी करून घेतली आहे, त्यावर तडका देते आहे. आणि बघा किती सुरेख आजच्या या इडल्या झालेल्या आहेत. तेल तुम्हाला जाणवत असेल, इडली टंब फुगली आहे, मस्त जाळी सुद्धा पडली आहे तिला. आणि दाबल्यावर अगदी छान अशी दिसतीये ती. बघा याचं इडलीचं टेक्स्चर तुम्हाला त्याच्याहून दिसत असेल. बघा ते तोडून दाखवत आहे मी. इडली अगदी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी झालेली आहे. बघा ही अशी चिवट किंवा दडस होत नाही, अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी इडली आपली तयार होते. अशा प्रकारे आजची ही आपली रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.